वेलकम स्टुडंट. इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन ह्या लेसनमधला आपण आज शेवटचा पॉईंट पाहतोय, तो म्हणजे जेनेटिक डिसऑर्डर. हा पॉईंट झाला की आपला इथे लेसन कंप्लीट होतोय. जेनेटिक डिसऑर्डर म्हणजेच काय तेच आपण लर्न करणार आहेत. जेनेटिक डिसऑर्डर जनरली याचे दोन ग्रुप केलेले आहेत. Genetic disorders are broadly grouped into two categories. First one is a Mendelian disorder and second one is a chromosomal disorder. See, Mendelian disorder and chromosomal disorder असे दोन टाइप्स आपल्याला याच्यामध्ये स्टडी करायचे. मेंडेलियन्स म्हटलं की आपल्याला आपण हा लेसनच्या फर्स्टलाच आपण पाहिलं होतं की जे काही वर्क केलं होतं, जे काही एक्सपेरिमेंट केले होते किंवा जे काही कन्क्लुजन काढलं होतं ते मेंडलनी जीन्सवर काढलं होतं. आणि क्रोमोझोमल डिसऑर्डर नावातच कळते की हे डिसऑर्डर जनरली कशाशी रिलेटेड असणार आहेत, क्रोमोझोमशी असणार आहेत. याच्यामध्ये मेंडेलियन डिसऑर्डरमध्येच बघा, मेंडलनी दोन टर्म दिल्या होत्या की एक डॉमिनंट आहे, एक रिसेसिव्ह आहे. मग इथे मेंडेलियन डिसऑर्डरमध्ये काय सांगितले, दीज आर मेनली कॉज ड्यू टू अल्टरेशन ऑर म्युटेशन इन जीन. हे सेंटेन्स लक्षात ठेवा. इथं जीन्स हा पॉईंट लक्षात ठेवा. जीन कुणामध्ये होतंय, अल्ट्रेशन किंवा म्युटेशन कुणामध्ये होत असेल, जीनमध्ये होत असेल तर त्याला आपण मेंडेलियन डिसऑर्डर असं म्हणणार आहे. एक्झाम्पल थॅलेसेमिया, सिकल सेल ॲनिमिया, कलर ब्लाइंडनेस, हिमोफिलिया आणि फिनाइलकिटोनुरिया. ठीक आहे, ह्याला आपण मेंडेलियन डिसऑर्डर. कशामध्ये, इन द जीन जर काही चेंजेस, अल्टरेशन किंवा म्युटेशन झालं तर त्या डिसऑर्डरला आपण काय म्हणणार आहे, मेंडेलियन डिसऑर्डर असं म्हणणार आहे. तर क्रोमोझोमल डिसऑर्डर आपण कुणाला म्हणणार आहे, दीज आर कॉज ड्यू टू अब्सेन्स ऑर एक्सेस ऑफ वन ऑर मोर क्रोमोझोम ऑर देअर ॲबनॉर्मल अरेंजमेंट. इथं क्रोमोझोमशी रिलेटेड आहे. क्रोमोझोममध्ये जे काही नंबर क्रोमोझोम स्पेसिफिक प्रत्येक स्पेसिसमध्ये असतात. मग काय होतं, कधी कधी क्रोमोझोमची संख्या कमी होते किंवा वाढते किंवा त्याच्यामध्ये काही ॲबनॉर्मल अरेंजमेंट होते. त्या डिसऑर्डरला आपण क्रोमोझोमल डिसऑर्डर असं म्हणणार आहे. एक्झाम्पल डाऊन सिंड्रोम, टर्नर सिंड्रोम अँड क्लिनफिल्टर सिंड्रोम. ठीक आहे, हे सगळे आपण याच्यामध्ये वन बाय वन पाहणार आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण पुन्हा जेनेटिक डिसऑर्डरचे एक डेफिनेशन पाहतोय. पुस्तकामध्ये नाही आहे तुमच्या, तुम्ही नोटबुकमध्ये नोट डाऊन केली तरी चालेल. जेनेटिक डिसऑर्डर कशाला म्हणतोय आपण, डिसीज ऑर डिसऑर्डर ऑकरिंग ड्यू टू ॲबनॉर्मॅलिटीज इन क्रोमोझोम अँड म्युटेशन इन जीन आर कॉल्ड जेनेटिक डिसऑर्डर. जेनेटिक डिसऑर्डर म्हणजे असे डिसऑर्डर की जे क्रोमोझोममध्ये होतात, जीन्समध्ये होतात. क्रोमोझोममध्ये काय होतं तर ड्यू टू ॲबनॉर्मॅलिटीज इन क्रोमोझोम, क्रोमोझोममध्ये ॲबनॉर्मॅलिटीज येते किंवा जीन्समध्ये काय होतं, म्युटेशन होतं आणि जे डिसऑर्डर होतात त्या डिसऑर्डरला काय म्हणलं जातं, जेनेटिक डिसऑर्डर. सी, डिसीज ऑर डिसऑर्डर ऑकरिंग ड्यू टू ॲबनॉर्मॅलिटीज इन क्रोमोझोम अँड म्युटेशन इन जीन्स आर कॉल्ड ॲज अ जेनेटिक डिसऑर्डर. मग मगाशी आपण डिस्कस केल्याप्रमाणे फर्स्ट वन आहे मेंडेलियन डिसऑर्डर. मेंडेलियन डिसऑर्डरमध्ये काय आहे बघा, इथं तुम्हाला दोन पिक्चर्स दिसतात. ठीक आहे, इथं जनरली अरेंजमेंट बघा, थायमिन, ॲडिनिन, सायटोसिन, थायमिन अपर. खालच्या याच्यामध्ये डायग्राममध्ये काय दिसते तर पॉईंट म्युटेशन असं म्हटलंय. पॉईंट म्युटेशन म्हणजेच काय, अरेंजमेंट बघा, थायमिन, ॲडिनिन, सायटोसिन आणि इथं जिथं टी होता, बरोबर आहे, या पोझिशनला काय आहे, टी आहे, तर इथं मात्र काय येतोय, सायटोसिन येतोय. म्हणजेच तुमच्या लक्षात आलं असेल की इथं म्युटेशन होते, पॉईंट म्युटेशन आहे किंवा म्युटेशन होत आहे. मेनली कॉज ड्यू टू अल्टरेशन ऑर म्युटेशन इन जीन. इथं अल्टरेशन किंवा म्युटेशन झालं जीनमध्ये तर जो होणारा डिसऑर्डर आहे त्याला मेंडेलियन डिसऑर्डर असं म्हणायचं. एक वर्ड इथं लक्षात ठेवायचा, जीन. ठीक आहे, एक्झाम्पल आपण मगाशी डिस्कस केल्याप्रमाणे थॅलेसेमिया, सिकल सेल ॲनिमिया, हिमोफिलिया, कलर ब्लाइंडनेस, PKU म्हणजे फिनाइलकिटोनुरिया. आता याच्यामध्ये आपण हिमोफिलिया तुम्ही शिकलेला आहात, कलर ब्लाइंडनेस झाले आपल्याला, सिकल सेल ॲनिमिया झाला आहे, PKU सुद्धा झालं आहे. फक्त आता आपण याच्यामध्ये ह्या लेक्चरमध्ये थॅलेसेमियाचे डिस्कशन करणार आहे. त्याच्यानंतरचा बघितलं होतं आपण क्रोमोझोमल डिसऑर्डर. इथं डायग्राम मुद्दाम तुम्हाला दाखवते. क्रोमोझोमल डिसऑर्डर म्हणजेच काय तर आपण जे पेरिंग म्हणतो, क्रोमोझोमच्या ज्या जोड्या असतात तर जनरली ते कशा असतात रे, होमोलॉगस असतात. म्हणजे सेम हाईट,
सेंट्रोमियरची पोझिशन सारखी असते, सेम असते, तर त्याच्यावरचे जीन्स लोकेशन सारखे असेल, त्याला आपण होमोलॉगस क्रोमोझोम असं म्हणतो. पण इथं तुमच्या लक्षात येत असेल की इथं जे क्रोमोझोम्स आहेत ते क्रोमोझोम सारखे नाही. इथं ह्याची लेंथ वाढली, इकडे याची कमी झाली, किंवा इथं अल्टरेशन झालेलं आहे. बघा, मेनली कॉज ड्यू टू अब्सेन्स ऑर एक्सेस ऑफ वन ऑर मोर क्रोमोझोम ऑर देअर ॲबनॉर्मल अरेंजमेंट. तुम्हाला इथं म्युटेशन, आपण जनरली म्युटेशन किंवा जनरली आपण इथे काय म्हणू शकतो, तर इथं डिलिशन, काही पार्ट डिलीट झाला आहे, काही पार्ट एक्स्ट्रा झालं आहे याच्यामध्ये. म्हणजे हे सगळं जे घडतं ते कशामध्ये घडतं, क्रोमोझोम्समध्ये घडतं. आणि त्यांची जी अरेंजमेंट आहे ती जरी ॲबनॉर्मल असेल तरी ते जे डिसऑर्डर असतात त्याला आपण क्रोमोझोमल डिसऑर्डर असं म्हणतो. इट इज कॉज ड्यू टू अब्सेन्स or excess of one or more chromosome, किंवा त्यांची अरेंजमेंट कशी असते, ॲबनॉर्मल असते. ओके, एक्झाम्पल डाऊन सिंड्रोम, टर्नर सिंड्रोम आणि क्लिनेफेल्टर सिंड्रोम, हे तिन्ही सिंड्रोम आपल्याला स्टडी करायचे. ठीक आहे, त्यातला पहिला जो आहे आपण थॅलेसेमिया बघतोय. आता जे काही मेंडेलियन डिसऑर्डर होते त्या मेंडेलियन डिसऑर्डरमध्ये एक एक्झाम्पल आपण बघणार होतो, तो थॅलेसेमिया. मागच्या लेक्चरमध्ये, 1-2 लेक्चरमध्ये, म्हणजे ह्याच लेसनमध्ये आपण सिकल सेल ॲनिमियाबद्दल लर्न केलं होतं. तर थॅलेसेमियासुद्धा एक प्रकारचा ॲनिमिया आहे आणि सिकल सेल ॲनिमिया हा सुद्धा एक ॲनिमियाचा टाईप आहे. म्हणजे ॲनिमिया म्हणजे आपण काय म्हणतो, जर तिथं ऑक्सिजनची कमतरता असेल तर त्या ॲनिमिक पर्सन म्हणतो आपण. मग ॲनिमिया इथं हिमोग्लोबिन जो आहे, तुम्हाला माहिती आहे की रेस्पिरेटरी पिगमेंट जो हिमोग्लोबिन आहे तो ऑक्सिजन कॅरी करण्याचं काम करतो. मग थॅलेसेमिया शिकण्या अगोदर आपण हिमोग्लोबिनचा एक चार्ट बघूया. हिमोग्लोबिन आहे त्याच्यामध्ये 2 चेन असतात, 2 अल्फा चेन असतात, 2 बीटा चेन असतात. हिमोग्लोबिन जे आपण पिगमेंट म्हणतोय, प्रोटीन एक आहे, ते कसं तयार झालेलं आहे, त्याच्यामध्ये 2 अल्फा चेन्स असतात, 2 बीटा चेन्स असतात. मग हे अल्फा चेन्स आहेत ज्या कोडेड कशाने कोड केल्या जातात, त्याच्यावर जीन्स कोणते आहेत, तर HbA1 अँड HbA2C. जे काही अल्फा चेन आहे त्या अल्फा चेनवर जे जीन्स आहे ते जीन्स कोणते, तर कुठलं कोडिंग आहे त्याच्यावर, HbA1 अँड HbA2. तर बीटा चेनवर जे काही कोडेड जीन्स आहेत त्याला आपण काय म्हणतो, HbP. लक्षात ठेवायला सोपं आहे. HB हा हिमोग्लोबिनसाठी घेतोय आपण, बरोबर आहे. A1 काच दिलंय तर अल्फा आहे, A1 A2. पण इथं मात्र दोन्ही सारखेच आहे तर आपण त्याला काय करतोय, HbB. HB हिमोग्लोबिन आणि बी कायसाठी वापरलाय, बेटासाठी वापरलाय. आता हे जे जीन्स आहे ते कोणत्या क्रोमोझोमवर असतात, नंबर ऑफ क्रोमोझोम 16. जे ह्या 2 अल्फा चेन जी आहे त्याच्यावरचे जे काही जीन्स आहेत कोणते, HbA1 अँड HbA2 कोणत्या क्रोमोझोमवर आहेत, क्रोमोझोम 16. तर HbB हे जे जीन्स आहेत ते कशावर आहेत, क्रोमोझोम 11 वर आहेत. कोणत्या क्रोमोझोमवर आहेत, क्रोमोझोम 11. ठीक आहे, आपण पुढच्या स्लाइडमध्ये डिस्कस करणार. याच्यामध्ये आधी डायग्राम बघून घ्या. जर थॅलेसेमिया असेल तर RBC नॉर्मल अशा असतात, तुम्हाला माहिती आहे सर. जे बायकॉन्केव्ह शेप म्हणतो आपण, डिस्क शेप, नॉर्मल सेलमध्ये किंवा नॉर्मल आपण म्हणतो, नॉर्मल RBCच असतात. पण थॅलेसेमिया जर असेल तर थॅलेसेमियामध्ये आपल्याला अशा प्रकारच्या काय दिसतात, रेड ब्लड सेल दिसतात. ठीक आहे, आता इथे बघा मात्र सिकल सेल ॲनिमियामध्ये मागंसुद्धा आपण ही एक डायग्राम पाहिली होती की सिकल सेल ॲनिमियामध्ये जे काही RBC आहेत त्या कशा बनतात, तर सिकल शेप किंवा आपण त्याला हाफ मून शेप असं म्हणतो. दोन्हीमध्ये सुद्धा RBC ज्या आहेत त्या RBCचा शेप चेंज झाल्यामुळं ऑक्सिजन कॅरी करण्याची जी काही टेंडन्सी आहे ती कमी झालेली असते. ठीक आहे, थॅलेसेमियाबद्दल आपण पुन्हा बघूया. इथे बुकमध्ये तुमच्या काय दिलेलं आहे, थॅलेसेमिया इज ॲन ॲटोझोमल इनहेरिटेड रिसेसिव्ह डिसीज. एका सेंटेन्समध्ये सगळंच बसवलं आहे. आता इथे 2 लक्षात ठेवायचे. आपण जे काही इथं क्रोमोझोम बघतोय तो तुम्हाला दोन प्रकारे आपण म्हणतो, एक ॲटोझोम्स असतात आणि सेक्स क्रोमोझोम असतात. हा थॅलेसेमिया जो आहे तो सेक्स क्रोमोझोमवरचा नाही, तो कसा आहे, ॲटोझोमल आहे. इनहेरिटेड रेसेसिव्ह डिसीज. आता हे मागच्या लेक्चरमध्ये आपण रेसेसिव्ह डिसीज बघितलेले आहे. थॅलेसेमिया हा काय आहे, ॲटोझोमल इनहेरिटेड रेसेसिव्ह डिसीज. याच्यामध्ये
इथे सेंटेन्स एक अंडरलाईन करून घ्या किंवा नोटबुकमध्ये राईट डाऊन करून घ्या. हिमोग्लोबिन मॉलिक्यूल इज मेड अप ऑफ 4 पॉलीपेप्टाइड चेन. हिमोग्लोबिन जो मॉलिक्यूल आहे त्याच्यामध्ये 4 पॉलीपेप्टाइड चेन असतात. मग अशी डिस्कस केल्याप्रमाणे 2 अल्फा असतात आणि 2 बीटा चेन असतात. 2 अल्फा चेन अँड 2 बीटा चेन असतात. ओके, 2 अल्फा चेन अँड 2 बीटा चेन्स. टोटल 4 पॉलीपेप्टाइड चेन्स आर प्रेझेंट इन ए हिमोग्लोबिन मॉलिक्यूल. मग आता पुढे काय केले बघा. द सिंथेसिस ऑफ अल्फा चेन्स आर कंट्रोल्ड बाय 2 क्लोजली लिंक्ड जीन. आता हे जे अल्फा चेन जे आहे त्याच्यामध्ये सिंथेसिस म्हटलं तर सिंथेसिस ऑफ अल्फा चेन आर कंट्रोल्ड बाय, कोण कंट्रोल करते अल्फा चेनवर, तर जे जीन्स कसे आहेत रे, क्लोजली लिंक्ड. कसले लिंक, क्लोजली लिंक्ड जीन्स कोणते, HbA1 अँड HbA2 ऑन क्रोमोझोम 60. नंबर ऑफ क्रोमोझोम लक्षात ठेवा, कोणत्या नंबरच्या क्रोमोझोमवर, 60 नंबरच्या क्रोमोझोमवर. वाईल द सिंथेसिस ऑफ बीटा चेन इज कंट्रोल्ड बाय अ सिंगल जीन HbB ऑन क्रोमोझोम 11. सी अगेन इथं हिमोग्लोबिन जो मॉलिक्यूल आहे, एक मॉलिक्यूल आपण जर घेतला हिमोग्लोबिन, त्याच्यामध्ये 4 पॉलीपेप्टाइड चेन आहेत, 2 अल्फा चेन आहे, 2 बीटा चेन आहेत. मग जो अल्फा चेन आहे त्याचं जे सिंथेसिस आहे त्याच्यावर कंट्रोल ठेवणारे 2 जीन्स आहेत, क्लोजली लिंक्ड जीन्स आहेत, त्याला HbA1 आणि HbA2 असं म्हणतोय, जे कोणत्या क्रोमोझोमवर आहेत, क्रोमोझोम नंबर 16. तर बीटा चेनचं सिंथेसिस जे आहे ते कंट्रोल करणारा एकच जीन आहे, सिंगल जीन आहे, कोणता, HbB, जो कोणत्या क्रोमोझोमवर प्रेझेंट आहे, क्रोमोझोम 11 वर प्रेझेंट आहे. डिपेंडिंग अपॉन विच चेन ऑफ हिमोग्लोबिन इज अफेक्टेड, थॅलेसेमिया इज क्लासिफाईड ॲज ए अल्फा थॅलेसेमा अँड बीटा थॅलेसेमा. म्हणजे त्यांनी सांगितले की यातली 2 चेन आहेत आपल्याकडे, बरोबर आहे, एक अल्फा चेन आहे, एक बीटा चेन आहे. कोणती चेन ह्यातली अफेक्टेड आहे, त्याच्यामधला कोणता पॉईंट अफेक्टेड आहे, म्हणजे अल्फा आहे का बीटा आहे, याच्यावरून तो थॅलेसेमिया ठरला जातो. जर अल्फा चेन अफेक्टेड असेल तर त्याला आपण अल्फा थॅलेसेमिया असं म्हणणार आहे. जर बीटा चेन अफेक्टेड असेल तर बीटा थॅलेसेमिया असं म्हणणार आहे. इट इज कॉज्ड ड्यू टू डिलेशन ऑर म्युटेशन ऑफ जीन विच कोड्स फॉर अल्फा अँड बीटा ग्लोबिन चेन दॅट रिझल्ट इन ॲबनॉर्मल सिंथेसिस ऑफ हिमोग्लोबिन. ॲक्च्युली हा थॅलेसेमिया जी डिसऑर्डर आहे हे कशामुळे होतं आहे, काय होतं नक्की त्याच्यामध्ये, तर त्यातले जे जीन्स आहेत जे कोड करतात अल्फा आणि बीटा चेन, जे जी काही चेन आहे, जे कोडेड करणारे जे जीन्स आहेत ते जीन्समध्ये एकतर डिलिशन होतं, काही पार्ट डिलीट होतं जीन्सचा, किंवा त्याच्यामध्ये म्युटेशन होतं आहे. आणि साहजिकच ते जे हिमोग्लोबिन सिंथेसाइज करणारी जी चेन आहे त्याच्यामध्ये ॲबनॉर्मॅलिटी येते आणि हिमोग्लोबिनसुद्धा ॲबनॉर्मल होतोय. इन थॅलेसेमिया पर्सन शोज सिम्पटम्स लाईक, इथे बघा थॅलेसेमियाचे सिम्पटम्स काय आहेत बघा. ॲनिमिया असणारच आहे, ॲनिमिक पर्सन येतो, ॲनिमिया, पेल येलो स्किन, स्किन जी आहे ती पेल येलो कलरची राहते. चेंज इन साईज अँड शेप ऑफ RBC, मग अशी आपण डायग्राममध्ये बघितलं की RBCचा जो शेप आहे, साईज आहे ती बदलते. देन स्लो ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, डार्क युरिन एक्सेट्रा. साहजिकच ग्रोथ आणि डेव्हलपमेंट स्लो होते आणि युरिन जी आहे ती युरिन डार्क होते. आता हे सगळं रिलेटेड आहे ते डार्क युरिन वगैरे, तर ते कशाशी आहे, तर लिव्हरशी. तुम्हाला माहिती आहे की जे काही RBC आहेत किंवा हिमोग्लोबिनचं ब्रेकडाऊन कुठं होतं, लिव्हरमध्ये होतं. ठीक आहे. आता याच्यामध्ये पुढचा पॉईंट आहे, मॅसिव्ह ब्लड ट्रान्सफ्युजन इज नीडेड टू दिस पेशंट. ॲक्च्युली इथं RBC कमी आहे, म्हणजे RBC कमी म्हणता येत नाही आपल्याला, RBCचा शेप डिफरंट असल्यामुळं त्या पर्सनला पाहिजे तेवढा ऑक्सिजन मिळत नाही आणि मग त्याला एनर्जी तेवढी मिळत नाही. साहजिकच त्याला बऱ्याच वेळा काय करावं लागतं, ब्लड ट्रान्सफ्युजन, मॅसिव्ह म्हणजे मोठ्या प्रमाणात काय करावं लागतं, ब्लड ट्रान्सफ्युजन करावं लागतं. त्यांनी सांगितलं की जरी हे ॲनिमियाचे दोन्ही टाईप असेल, थॅलेसेमिया आणि सिकल सेल ॲनिमिया, तरी यांच्यामध्ये काय रे डिफरन्स आहे. थॅलेसेमिया डिफर फ्रॉम सिकल सेल ॲनिमिया. द फॉर्मर इज ए क्वालिटेटिव्ह प्रॉब्लेम ऑफ सिंथेसाइजिंग few globin molecule, while the latter is qualitative problem of synthesizing and इनकरेक्टली फंक्शनल ग्लोबिन. ॲक्च्युली इथं त्यांनी सांगितलं की जे प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम नक्की कशामध्ये, तर ग्लोबिन मॉलिक्यूल जे आहेत, जे आपण म्हणतो चेन जी आहे ती चेन सिंथेसाइज करताना इथं प्रॉब्लेम होतो. ठीक आहे, हे झालं थॅलेसेमियाबद्दल.
आता नेक्स्ट पॉईंट आपण जी डिसऑर्डर बघतोय ती म्हणजे जेनेटिक डिसऑर्डर जी आहे किंवा त्याला आपण क्रोमोझोमल डिसऑर्डर आता म्हणतोय. नेक्स्ट पॉईंट आहे ती क्रोमोझोमल डिसऑर्डर. क्रोमोझोमल डिसऑर्डर म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की इथं क्रोमोझोम्स जे आहेत त्या क्रोमोझोम्समध्ये काहीतरी डिफेक्ट असणार आहे आणि त्यामुळे हे डिसऑर्डर येतात. मग त्याच्या अगोदर आपण क्रोमोझोमल डिसऑर्डर चालू करण्या अगोदर एक टर्म बघूया. जे तुम्ही मिओसिस शिकताना 11th स्टँडर्डमध्ये ज्यावेळेस मिओसिस पाहिले त्यावेळेस तुम्हाला झाले ते आपण बघूया. इथे ही फेस तुम्हाला मेटाफेस दिसते बरोबर. इक्वॅटोरियलला काय आलेले आहेत क्रोमोझोम आलेले आहेत. आणि नंतर आपल्याला ॲनाफेजमध्ये काय होतं तर हे जे स्पिंडल फायबर आहे हे स्पिंडल फायबर हा जो कायनेटोकोरचा पार्ट जो आहे किंवा हा सेंट्रोमियर जो म्हणू आपण तिथून हे क्रोमोझोम काय केले जातात अपोजिट डिरेक्शन म्हणजे त्या बाजूला ओढले जातात. ही ॲनाफेजमध्ये होतं. पण जिथं त्याला आपण डिसजंक्शन असं म्हणतो. इथे बघा डायग्राममध्ये दाखवले हे झालंय त्यांचं काय रे डिसजंक्शन आहे. पण काही वेळेस काय होतं डिसजंक्शन न होता म्हणजे इथे तुम्हाला दिसते बघा इथे काय झालेलं आहे डायग्राममध्ये. इथे बघा एक मिनिट पॉइंटर आपण चेंज करू. इथे तुम्हाला काय दिसतंय तर डिसजंक्शन नाही. इथं डिसजंक्शन झालंय म्हणजे हे जे क्रोमॅटिड आहेत ते काय झाले सेपरेट झाले. स्पिंडल फायबरने त्यांना काय केलं खेचून घेतलं दोन्ही सेपरेट झाले. पण इथं मात्र तसं होत नाही. इथं काय झालंय तर जे काही क्रोमोझोम आहेत जे काही क्रोमॅटिड आहेत ते काय झाले एकाच बाजूला खेचले गेलेत. इकडं झालेलेच नाही एका बाजूलाच झाले. अशा वेळेलाच काय म्हटलं जातं नॉन डिसजंक्शन म्हटलं जातं. आणि हे नॉन डिसजंक्शन जे होते आपण जे तिन्ही आता जी काही डिसऑर्डर पाहणार आहे ते कशाशी रिलेटेड आहे तर ह्या नॉन डिसजंक्शनचे. कन्सेप्ट कळाली. नॉन डिसजंक्शन म्हणजेच काय जे काही डिसजंक्शन म्हणजे अशा पद्धतीने ॲनाफेजमध्ये जे काही क्रोमॅटिड आहेत ते काय केले जातात खेचले जातात. पण इथं मात्र म्हणजे दोन्हीकडं जो काही पार्ट आहे तो हाफ पार्ट दोन्हीकडे जातो. पण नॉन डिसजंक्शनमध्ये काय होतं तर तो एका बाजूलाच ते सगळं मटेरियल जातं दुसऱ्या बाजूला जात नाही. त्याला डिसजंक्शन असं म्हटलं जातं. ठीक आहे. याच्याशी रिलेटेड जे काही डिसऑर्डर्स आहेत ते आपण बघणार आहे. त्यातला पहिला आहे तो म्हणजे डाऊन सिंड्रोम. त्याला 21st ट्रायसोमी असं सुद्धा म्हटलं जातं काही ट्रायझोमी असं म्हणतात. आता इथे काय होतंय बघा डाऊन सिंड्रोममध्ये तुम्हाला इथे एक चित्र दिसतंय आणि त्याच्यामधला जो बेबी आहे दिसतोय किंवा बॉय दिसतोय तो थोडासा ॲबनॉर्मल दिसतोय. म्हणजे अदर्स लहान मुलांची कंपॅरिझन केली त्याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला काहीतरी वेगळं दिसतं. तर हा जो डिसीज आहे किंवा हा जो डिसऑर्डर आहे त्याला आपण डाऊन सिंड्रोम असं म्हणतोय. काय होतं याच्यामध्ये बघा डाऊन सिंड्रोम इज नेम्ड आफ्टर द फिजिशियन जॉन लँगडॉन डाऊन हू फर्स्ट डिस्क्राईब दिस ॲटोझोमल क्रोमोझोमल डिसऑर्डर. एका नाव मोठं याच्यामध्ये बघा हा जो डाऊन सिंड्रोम आहे हे नाव का पडलं तर सायंटिस्टचं नाव डाऊन आहे. ठीक आहे. आणि हा पहिल्यांदा ह्या सायंटिस्टने शोधून काढला. आता हा जो डिसीज आहे किंवा हा जो सिंड्रोम आहे तो कसा आहे रे ॲटोझोमल आहे. ॲटोझोमल आहे. याच्यामध्ये सुद्धा आपण काय करतोय जेनेटिक डिसऑर्डर जे आपण बघतो किंवा क्रोमोझोमल डिसऑर्डर बघतोय त्याच्यामध्ये 2 स्टडी करायचे आहेत. एक ॲटोझोमल आहे आणि एक सेक्स क्रोमोझोमचा आहे. मग इथं ॲटोझोमल हा जो डाऊन सिंड्रोम आहे तो ॲटोझोमल क्रोमोझोमल डिसऑर्डर आहे. म्हणजे जे काही आपण म्हणतो की जे 44 पेअर्स आहेत आपल्या बॉडीमध्ये ॲटोझोमचे. ठीक आहे. आता इथे काय केलंय बघा ॲटोझोमल क्रोमोझोमल डिसऑर्डर आहे म्हणजे त्या नंबर्समध्ये काय हो जाणार आहे चेंज होणार आहे. इथे काय होतंय बघा दिस सिंड्रोम इज कॉज ड्यू टू ॲन एक्स्ट्रा कॉपी ऑफ क्रोमोझोम नंबर 21. जो 21 नंबरचा जो क्रोमोझोम आहे जी काही जोडी असते प्रत्येक तुम्हाला माहिती की 46 म्हटल्यानंतर काय येणार आहे 23ची जोडी असणार आहे. मग इथे 23 ॲटोझोम आपण 23 जे म्हणतोय आपण इथे बघा ॲटोझोम्स म्हणतोय आपण. ॲटोझोममध्ये आपण काय करतोय तर 44 ॲटोझोम्स आहेत आणि राहिलेले 2 आहेत ते सेक्स क्रोमोझोम आहे. मग हा जो डिसीज आहे तो ॲटोझोमल क्रोमोझोमल डिसऑर्डर म्हणजे जी काही 21 तुमच्या ज्या काही जोड्या आहेत 23 जोड्या त्या 23 जोड्यापैकी जी 21 नंबरला जी काही जोडी आहे त्याच्यामध्ये एक क्रोमोझोम काय असतो एक्स्ट्रा असतो.
2 जोड्या असतात, तुम्हाला माहिती आहे, म्हणजे पेअरिंग असतं, एका वेळेस 2 असतात. पण इथं मात्र एक एक्स्ट्रा क्रोमोझोम याच्यामध्ये असतो, त्याला ट्रायसोमी असं म्हणतोय आपण. ॲक्च्युली हे सगळे डिसीज तुम्हाला 9th स्टँडर्डमध्ये झाले. दिस सिंड्रोम इज कॉज ड्यू टू अन एक्स्ट्रा कॉपी ऑफ क्रोमोझोम नंबर 21st नंबरला, 21व्या नंबरला आपण असं म्हणू, जे काही क्रोमोझोम आहे 2, त्याचे एक्स्ट्रा कॉपी होते. म्हणजे इथं किती नंबर ऑफ क्रोमोझोम होणार आहे? 3 होणार आहे. इट शोज प्रेझेन्स ऑफ 3 कॉपीज ऑफ 21st क्रोमोझोम इन्स्टेड ऑफ होमोलॉगस पॅर. जे काही 2 जोडी असणार आहे, म्हणजे 2 क्रोमोझोम असणार आहे, त्याच्याऐवजी तुम्हाला काय दिसतात? 3 क्रोमोझोम दिसतात. साहजिकच म्हणजे त्याच्यामध्ये एकूण किती क्रोमोझोम होणार आहे? आपला टोटल 46 असतात, पण इथे 1 क्रोमोझोम वाढला, याचा अर्थ किती झाले? 47 झाले. दीज इंडिव्हिज्युअल्स विल हॅव 47 क्रोमोझोम इन्स्टेड ऑफ नॉर्मल क्रोमोझोम 46. आता आपण प्लॉयडीमध्ये हे डिस्कस केलं होतं. प्लॉयडीचं ज्यावेळेस आपण क्रोमोझोमल थेअरी ऑफ इनहेरिटन्स नंतरचा जो पॉईंट होता प्लॉयडी, त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की काही वेळेस काय होतं, क्रोमोझोम्स जे आहेत ते क्रोमोझोम्स काय होतात, 1नी 2नी वाढतात किंवा कमी होतात. त्याला अनइप्लॉयडी असं म्हटलं होतं आपण. ती कंडिशन इथे आहे बघा. नंबर ऑफ क्रोमोझोम 46 आहे, 46 आहे. एक क्रोमोझोम वाढतोय, एक क्रोमोझोम इथे काय होतोय? वाढतोय. त्याला आपण ट्रायझोमी असं म्हणतोय. ठीक आहे. 47. 21st trisomy occurs due to non-disjunction or a failure of separation of chromosome. मग तुम्हाला दाखवले मी डायग्राममध्ये की 21st जे काही क्रोमोझोम नंबर आहे तिथे एक क्रोमोझोम वाढलाय, ते कशामुळे होतं? तर नॉन डिसजंक्शन, किंवा त्याला दुसरं वाक्य त्यांनी म्हणलंय फेल्युअर ऑफ सेपरेशन ऑफ क्रोमोझोम. क्रोमोझोम सेपरेट जे होतात, ज्यावेळेस गॅमेट फॉर्मेशन होते त्यावेळेस ते फेल होतात, किंवा गॅमेट फॉर्मेशन होतं, हे क्रोमोझोम्स फेल होताना किंवा सेपरेट होताना ते फेल्युअर येतात. द इन्सिडन्स ऑफ नॉन डिसजंक्शन इज डिस्टिंक्टली हायर इन मदर who are over 45 years old. जनरली हे जे हा जो डिसऑर्डर आहे, हा डिसऑर्डर कधी दिसतो किंवा हे नॉन डिसजंक्शनचे चान्सेस कधी जास्त होतात? जर मदरचं एज किती असेल? अबव 45 इयर्स असेल. तर साहजिकच हे नॉन डिसजंक्शन जे काही किंवा सेपरेशन जे होतात ते सेपरेशन होताना प्रॉब्लेम होतात. ठीक आहे. इथे तर मी तुम्हाला डायग्राममध्ये दाखवलं आहे बघा, लक्षात येईल तुम्हाला. इथं कॅरिओटाईप दाखवलेला आहे. इथं जे क्रोमोझोम्स आहेत आपल्या बॉडीमध्ये पेअरिंग दाखवले, 1st पेअर, 2, 3rd, 4th, 5th, 6th असे सगळे दाखवलेले. 22 पेअर्सला आपण ॲटोझोम्स असं म्हणतोय, बरोबर आहे. आणि इथं आपल्याला बघा 21 दाखवलेलं आहे. मग इथे 21 जो आहे, तर इथं प्रत्येक ठिकाणी डबल आपल्याला दिसते, पण इथं मात्र काय दिसत आहेत? 3 क्रोमोझोम दिसतात. नंबर ऑफ क्रोमोझोम इथं काय झालाय? वाढलाय. आणि इथंच दाखवलंय ते ब्रॅकेटमध्ये काय दाखवलंय? तर मेल असेल तर XY असणार आहे, फिमेल असेल तर XX असणार आहे. त्यामुळे हे तुम्हाला हे जे आहेत ते सेक्स क्रोमोझोम आहेत आणि राहिलेलं आपण ॲटोझोम्स असं म्हणतोय. मग इथे काय होतंय बघा, दिस पेशंट्स म्हणजे डाऊन सिंड्रोम ज्याला आहे त्या पेशंट्स काय त्यांनी सांगितलं, दिस पेशंट्स हॅव माइल्ड ऑर मॉडरेट मेंटल रिटार्डेशन अँड स्केलेटल डेव्हलपमेंट इज पुअर. साहजिकच हा जे पेशंट आहेत, ह्या पेशंटला कमी प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात मेंटल रिटार्डेशन दिसून येतं. त्यांची जी स्केलेटल डेव्हलपमेंट आहे ती सुद्धा पुअर असते. पुन्हा डिस्टिंक्ट फेशियल फीचर्स लाईक अ स्मॉल हेड, इयर्स अँड माउथ, फेस इज टिपिकली फ्लॅट अँड राउंडेड फ्लॅट नोज, ओपन माउथ अँड प्रोट्रुडिंग टंग, eyes slant up and out with the internal epicanthal fold, flat hands and stubby fingers, and palm is broad with a single palmar crease. बरेचशी जी लक्षणं दिलीत बघा. त्यांनी पहिलं सांगितलंय की जनरली माइल्ड कमी प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात आपल्याला मेंटल रिटार्डेशन दिसतं, स्केलेटल त्याचं जे आहे ते कमी दिसतं किंवा डेव्हलपमेंटची कमी दिसते. अजून पुढं म्हणलं की त्याचे फेशियल फीचर्स जे आहेत ते फीचर जनरली त्याचं हेड आहे ते स्मॉल दिसतं, नंतर इयर स्मॉल असतात, माउथ स्मॉल असतं, फेस जनरली चपटं असतं, फ्लॅट म्हणले, फेस इज टिपिकली फ्लॅट, आणि नोज जे आहे राउंडेड विथ अ फ्लॅट नोज. ठीक आहे. जनरली काय म्हणले बघा, फेस इज टिपिकली फ्लॅट अँड राऊंड फीट, नोज मात्र कसं त्यांचं फ्लॅट असतं. डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता.
जनरली सारखं त्यांचं माउथ आहे ते ओपन असतं आणि जीभ बाहेर असते, त्याला प्रोट्रुडिंग टंग असं म्हटलं जातं. आय स्लॅन्ट अप अँड आउट विथ इंटरनल इपी कॅन्थल फोल्ड. डायग्राम तुम्हाला दिसते बघा, इपी म्हणजे अशी बाहेर आल्यासारखे, जी काही डोळ्याच्या खाली आहे आणि डोळ्याच्या वर दोन्ही बाजूला आपल्याला स्किन जी आहे ती फोल्ड झालेली दिसते. फ्लॅट हँड, चपटे हँड असतात, फिंगर स्टबी असतात, पाम ब्रॉड असते आणि क्रीज जी आहे जी हातावर आपल्याला दिसतात ते क्रीज फक्त सिंगल दिसते. आपल्या हातावर भरपूर दिसतात, त्यांच्या हातावर फक्त एक सिंगल क्रीज दिसते. ठीक आहे, दीज आर कॅरेक्टरिस्टिक किंवा आपण त्याला काही त्याच्यातले सिम्पटम्स म्हणू शकतो. ठीक आहे, याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे टर्नर सिंड्रोम. टर्नर सिंड्रोममध्ये आपण काय बघतोय बघा, आता हे टर्नर सिंड्रोम आणि क्लिनफिल्टर सिंड्रोम जे आहेत ते कशाचे रिलेटेड आहेत, तर सेक्स क्रोमोझोमशी रिलेटेड आहेत. मग असं आपण आत्ता आपण जे डिस्कस केलं डाऊन सिंड्रोम, तो डाऊन सिंड्रोम कशाशी रिलेटेड होता, तर ॲटोझोमशी होता. आता इथं मात्र तो ॲटोझोमशी रिलेटेड होता, त्यामुळे त्याचा परिणाम कोणत्याही त्या पर्सनच्या सेक्सवर होणार नव्हता किंवा सेक्शुअल जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्याच्यावर होत नव्हता. पूर्ण बॉडीवर त्याचे कॅरेक्टरिस्टिक किंवा त्याचे जे काही अफेक्ट्स आहेत ते दिसत होते. पण हे जे दोन डिसीज आपण आता स्टडी करणार आहोत त्याच्यामध्ये हे जनरली जे काही डिसऑर्डर आहेत ते कशाशी रिलेटेड आहेत, सेक्स क्रोमोझोमशी रिलेटेड आहेत. साहजिकच त्यामुळे काय होतं, हे जे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला अफेक्टेड दिसणार आहेत ते सेक्स रिलेटेड असणार आहेत. ठीक आहे, सेक्शुअल जे काही ऑर्गन्स आहेत त्याच्याशी रिलेटेड दिसणार. त्यातला पहिला आहे तो म्हणजे टर्नर सिंड्रोम. त्याला एक्स मोनोसोमिक किंवा एक्स ओ फिमेल असं सुद्धा म्हणलं जातं. हेही आपण प्लडीमध्ये शिकलोय की इथे काय होतंय बघा, आता इथे एक्स क्रोमोझोम आहे, एक्स क्रोमोझोम आहे, पण त्याच्या पेरिंग बरोबर दुसरा कोणताही क्रोमोझोम असू शकत नाही. सेक्स क्रोमोझोम आपण म्हणतो एक जोडी, त्याच्यामध्ये 2 क्रोमोझोम असणार आहेत, आयदर एक्स ऑर XY असणार आहे. पण मोनोसोमीमध्ये काय होतं, फक्त एक सिंगल एक्स क्रोमोझोम असतो, वाय क्रोमोझोम नाही किंवा अदर एक्स क्रोमोझोम नाही. त्यामुळे डेफिनेटली इथं जे काही पर्सन असणार आहे ती पर्सन फिमेल असणार आहे. इट इज सेक्स क्रोमोझोमल डिसऑर्डर कॉज्ड ड्यू टू नॉन डिसजंक्शन ऑफ क्रोमोझोम. हे कारण पाठच करून ठेवा, कशामुळे होतात हे सगळे डिसऑर्डर, नॉन डिसजंक्शन ऑफ क्रोमोझोम ड्युरिंग गॅमिट फॉर्मेशन. ठीक आहे, फक्त इथे लक्षात ठेवा, मगाशी आपण ॲटोझोमल म्हणलं होतं, इथे काय म्हणतोय, सेक्स क्रोमोझोमल डिसऑर्डर आहे. इंडिव्हिज्युअल बॉर्न विथ टर्नर सिंड्रोम हॅज 44 ॲटोझोम विथ XO. XO म्हणजे इथं 0 म्हणू शकतोय आपण. इथं 44 ॲटोझोम आहे तसे, इथं काही चेंजेस होत नाही कारण हा ॲटोझोमशी रिलेटेड नाही डिसीज. इथं ॲटोझोम्स नंबर आहेत ते 44च असतात, फक्त इथं सेक्स क्रोमोझोम आहे 2 पैकी फक्त एकच सेक्स क्रोमोझोम प्रेझेंट असतो, तो म्हणजे एक्स क्रोमोझोम. दे आर फिनोटिपिकली फिमेल. मग तुम्हाला मग सांगितल्याप्रमाणे इथे एक्स आहे म्हणजेच ती काय असणार आहे, फिमेल असणार आहे. दे हॅव अ शॉर्ट स्ट्रेचर हाईट अँड वेब्ड नेक, लोअर पोस्टेरियर हेअरलाईन, ब्रॉड शिल्ड शेप चेस्ट, पुअरली डेव्हलप्ड ओव्हरीज अँड ब्रेस्ट अँड लो इंटेलिजन्स. ॲक्च्युली त्याचं जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्यांनी सांगितलेत की याची हाईट जनरली कमी असते किंवा ज्या काही सेक्शुअल डेव्हलपमेंट असणारे किंवा ऑर्गन्स आहेत सेक्शुअल ऑर्गन्स ते यांच्यामध्ये पूर्णपणे काय असतात, कमी डेव्हलप्ड असंच म्हणू शकतो आपण. इंटेलिजन्स जो आहे तो सुद्धा ह्याच्यामध्ये आपल्याला कमी आढळतो. ठीक आहे, याच्यानंतरचा एक पॉईंट आहे तो क्लिनफिल्टर सिंड्रोम. आता मगाशी आपण बघितलं होतं की एक्स क्रोमोझोम ऑब्सेंट आहे, म्हणजे फक्त एकच सेक्स क्रोमोझोम प्रेझेंट होता. इथं आपण आता एक्झाम्पल बघतोय क्लिनफिल्टर्सचं, त्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा क्रोमोझोम आहे. तुम्हाला इथं दिसतंय नंबर ऑफ क्रोमोझोम किती झाले, 3 आहेत. 2ची जोडी असते आपल्याला किती मिळतं, 3 आहेत. आणि जनरली हे काय असतो, मेल असतो. इथं वाय क्रोमोझोम आहे म्हणजे तो काय असणार आहे, मेल्स असणार आहे. मग अशी वाय नव्हता त्याच्यामध्ये म्हणून आपण त्याला काय म्हणत होतो, म्हणजे ती असणार आहे काय असणार आहे, फिमेल असणार आहे. इथं क्लिनफिल्टर सिंड्रोममध्ये काय होतंय बघा, इट इज क्रोमोझोमल डिसऑर्डर कॉज ड्यू टू एक्स्ट्रा एक्स क्रोमोझोम इन मेल. इथं क्रोमोझोम आहे तो एक्स्ट्रा आहे. कोणता क्रोमोझोम एक्स्ट्रा आहे, एक्स क्रोमोझोम एक्स्ट्रा आहे. ठीक आहे, इट इज क्रोमोझोमल डिसऑर्डर कॉज्ड ड्यू टू एक्स्ट्रा एक्स क्रोमोझोम इन मेल.
दस जीनोटाइप ऑफ इंडिव्हिज्युअल इज, जीनोटाइप काय असणार आहे रे मग 44 ॲटोझोम्स असणार आहेत प्लस XXY, एक्स्ट्रा एक्स इथं आला. दे आर डिस्क्राइब्ड ॲज फेमिनाइज्ड फिमेल. त्या मेलला काय म्हटलं जातं, फेमिनाइज्ड मेल असं म्हटलं जातं का, तर याच्यामध्ये एक्स्ट्रा एक्स क्रोमोझोम आहे. एक्स्ट्रा क्रोमोझोम इज अ रिझल्ट ऑफ नॉन डिसजंक्शन ऑफ एक्स क्रोमोझोम ड्युरिंग मिओसिस. सेम रिझन याचा. एक्स्ट्रा क्रोमोझोम काय येतं आहे, तर ज्यावेळेस मिओसिस होतं आहे त्यावेळेस कुणाचं नॉन डिस्जंक्शन होतं आहे, एक्स क्रोमोझोमचं होतं आहे. इंडिव्हिज्युअल इज मेल अँड हॅज ओव्हर ऑर मस्क्युलिन डेव्हलपमेंट. साहजिकच तो पर्सन आहे, जन्माला तो मेल असणार आहे आणि डेव्हलपमेंटसुद्धा त्याची मेलसारखीच असणार आहे. ठीक आहे. पण काही कॅरेक्टरिस्टिक थोडेसे फेमिनाईन असणार आहेत. काय म्हटलंय बघा त्यांनी, व्हाईट स्पीच इज हार्श अँड हॅव अंडर डेव्हलप्ड टेस्टिस. दे आर टॉल विथ अ लॉंग आर्म. फेमिनाईन डेव्हलपमेंट, दॅट इज डेव्हलपमेंट ऑफ ब्रेस्ट, दॅट इज गायनामॅस्टिया अँड नो स्पर्मॅटोजेनेसिस. दॅरफोर इंडिव्हिज्युअल्स आर स्टराईल. इथे त्यांनी सांगितलं की त्याची हाईट जनरली कशी असते रे, जास्त असते, आर्म्स असतात त्या लॉंग्स असतात आणि काही फेमिनाईन कॅरेक्टरिस्टिक्स त्याच्या बॉडीमध्ये डेव्हलप होत असतात आणि स्पर्मॅटोजेनेसिस होत नाही. आणि तुम्ही रिप्रोडक्शनमध्ये शिकलाय स्पर्मॅटोजेनेसिस नाही म्हणजे तिथं स्पर्म प्रोडक्शन नाही, म्हणजेच तो इंडिव्हिज्युअल कसा असतो, स्टराईल असतो. हे 3 डिसऑर्डर आपण आता बघितले. डाऊन सिंड्रोम बघितला, त्याच्यानंतर मोनोसोमी बघितला आणि क्लिनफिल्टर सिंड्रोम आहे. याचे काही जे काही मुद्दे मी तुमच्यासाठी काढून ठेवलेले ते आता आपण बघूया. लक्षात ठेवलं तर सगळं तुमच्या पॉईंट्स राईट डाऊन करून ठेवा म्हणजे लक्षात राहील. तुमच्या पुस्तकातले हे नाही आहेत. इथे तुम्हाला इथले ॲटोझोमल डिसऑर्डर आणि इकडे दिले सेक्स क्रोमोझोमल डिसऑर्डर. ॲटोझोमल डिसऑर्डर एकच स्टडी करतोय आपण, डाऊन सिंड्रोम आहे. इथं आपल्यासाठी कॉमन सिंड्रोम दिले आहे, डाऊन सिंड्रोम. आणि सेक्स क्रोमोझोमल डिसऑर्डरमध्ये 2 सिंड्रोम आहेत, टर्नर आणि क्लिनफिल्टर सिंड्रोम. इथे नंबर ऑफ क्रोमोझोम डाऊन्समध्ये किती आहेत, 47 आहेत. पण कसे आहेत, 47 आहेत पण 46 + 1 आहे. 46 + 1 म्हणजे त्यातला 21वा जो आहे इथे पुढे दिले एक्सप्लेनेशन, ट्रायझोमी 21. इथं टर्नर्समध्ये मात्र काय होतं, एक कमी असणार आहे म्हणजे 46 ऐवजी किती असतात, फक्त 45 असतात, एक कमी असतो. 44 ॲटोझोम्स असतात आणि फक्त एक एक्स क्रोमोझोम असतो. क्लिनफिल्टर्समध्ये काय होतं आहे, तर एक क्रोमोझोम वाढतोय म्हणजे टोटल नंबर ऑफ क्रोमोझोम किती झाले, 47 क्रोमोझोम झाले. त्यातले 44 ॲटोझोम्स असतात आणि राहिलेले XXY हे सेक्स क्रोमोझोम असतात. तिन्हीना रिझन एकच आहे. हे कशामुळे होतं आहे, प्रोसेस रिस्पॉन्सिबल कशामुळे होतं आहे, क्रोमोझोमल नॉन डिसजंक्शन. ठीक आहे, सेम रिझन आहे दोन्हीला, तेच तिन्हीला आपण तेच म्हणू शकतोय. आणि मग इथे खाली सिम्पटम्स दिलेले आहे, इपिकांत स्किन फोल्ड अंडर आय, फ्लॅट अँड राउंडेड नोज, माउथ ओपन, टंग प्रोट्रुडिंग, पुअर स्केलेटल डेव्हलपमेंट, आर्च पॅलेट म्हणजे आपली पॅलेट म्हणजे टाळातला जो असतो तो आपला जनरली प्लेन असतो पण यांचा आर्च आलेली असते त्याला. प्रेझेन्स ऑफ सायमन क्रायसिस, मग काही सांगितल्याप्रमाणे एक सिंगल त्याच्यामध्ये क्रायसिस दिसते आपल्याला फक्त. टर्नर्समध्ये काय काय, फिनोटिपिकली फिमेलच असते फिनोटिपिकली, पण डेव्हलपमेंट कमी असते, शॉर्ट स्ट्रेचर असतं, लो पोस्टेरियर हेअरलाईन, सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स नॉट डेव्हलप. म्हणजेच इथं जे काही ओव्हरीचे डेव्हलपमेंट असेल किंवा अदर कुठले आहे मेन्स्युरेशन सायकलचे रिलेटेड असेल हे त्याच्यामध्ये त्या फिमेलमध्ये डेव्हलप झालेले नसतात. इथे क्लीन फिल्टर्समध्ये काय आहे बघा, टॉल इन्युक्लेड स्टराईल किंवा त्याला आपण पुअरली डेव्हलप्ड म्हणतोय. पुअरली डेव्हलप्ड SSCचा अर्थ सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक. टेस्टिस स्मॉल असतात, स्पर्मॅटोजेनेसिस अब्सेंट असते आणि इंटेलिजन्ससुद्धा नॉर्मल असते. इथे सुद्धा आपण बघितलं होतं की इंटेलिजन्स फिमेलमध्ये सुद्धा म्हणजे टर्नर सिंड्रोममध्ये सुद्धा कसं दिसतं, नॉर्मल दिसतं. हे सगळे पॉईंट आपण आज डिस्कस केले. म्हणजे आजचा जो आपला पॉईंट आहे जेनेटिक डिसऑर्डर इथं कंप्लीट झाला आहे. त्याचबरोबर इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन जो लेसन आहे तो सुद्धा इथं कंप्लीट झालेला आहे. ह्या लेसनचे जेवढे पार्ट आहेत ते पार्ट सिरियली बघा. त्याचबरोबर ह्या लेसनच्या रिलेटेड जे काही MCQs 3-4 व्हिडिओज मी केलेले आहेत ते सुद्धा बघा, निश्चित तुम्हाला त्याचा फायदा होईल. नेक्स्ट लेसन नेक्स्ट व्हिडिओ आपण नंतरच्या ह्याच्यामध्ये घेणार आहेत. असंच सहकार्य करत राहा आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मिळत जातील. थँक्यू.